गोष्टीचं नाव आहे लग्न. आज सकाळपासनं ऋतुजाचा आवाज फारच वाढला आहे. काय वाद घालती तेवढे माधवशी मला काही कळत नाही आहे. मध्ये जाऊन विचारावं अशी इच्छा पण नाही आहे. का तर असं म्हणतात की नवरा बायकोच्या भांडणात मध्ये पडू नये. पण तीच जर नवरा बायकोची भांडणं आपल्या सतत कानावर पडत असतील तर मोठ्या माणसांनी घरातल्या काय बरं करायचं. हे सारखे रागाने माझ्याकडे का बघतायत? माझी काय चूक आहे? मी काय केलं आहे? पण ह्यांना हे विचारणं निष्फळ आहे. शेवटी ह्यांनी माझ्याकडे बघितलंच आणि रोखून म्हणाले, अगं तिकडं काय तमाशा चाललाय जरा बघून ये. मला आता जाणं भाग होतं. मी गेले. दृश्य मला त्यांच्या बेडरूममध्ये असं दिसलं की रागारागाने कपडे भरत आहे आणि माधव तिला अजिबात अडवत नाही आहे. मला जरा धक्का बसला. मला दारात बघून ती आणखीनच तिरसटल्यासारखी माझ्याकडे बघून म्हणली, आलात का बघायला? नाही म्हणलं, मला वाटतच होतं तुम्ही बघायला येणार. हो गं, आले बघायला. तुझा आवाज जर बाहेर आला नसता तर मी इथपर्यंत आले नसते. मी आता शांतपणे तिला उत्तर दिलं. बरं, आता आलाच आहात तर नीट ऐका. मी हे घर सोडून चाललेली आहे. कारण कळेल का मला? मी शांतपणे जेवढाच स्वरात विचारता येईल तेवढं मी तिला विचारलं. कारण एकच आहे, तुमचा मुलगा ते कारण तुम्हाला सांगेल. आणि मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, मी इथनं गेल्यानंतर माझ्याशी अजिबात संपर्क साधायचा प्रयत्न करायचा नाही, किंबहुना माझी समजूत घालण्याचाही प्रयत्न करायचा नाही. ठीक आहे, जशी तुझी इच्छा. मी आता तिथून निघाले. विनाकारण माझा अपमान झाला होता, पण मला तो सहन यावेळेस करावा लागणार होता. ऋतुजा फणकाऱ्यांनी निघून गेली. माधवला आत्ता काय झालं हे विचारायचं माझं धाडस झालं नाही. मी अस्वस्थपणे स्वयंपाकघरात येऊन बसले. खरंच लग्नाला 6च महिने झाले यांच्या. 2-3 महिने बरे गेले, पण त्यानंतर कसली तरी कुरबुर त्यांची हळूहळू चालू असायची माझ्या लक्षात आलं होतं. माधवला विचारायचा 1-2दा प्रयत्नही केला, पण त्यात काही माझी मोकळेपणाने बोलला नाही. मला असं वाटलं की त्याला हा विषय मला सांगायचाच नसेल. आजकालच्या मुलांचं काही सांगता येत नाही. त्यांची सायकॉलॉजी कळत नाही. त्यांच्या मनात काय चाललं हे कळत नाही. त्यांना प्रश्न विचारलेले आवडत नाही. खरंच खूप वाईट परिस्थिती आहे बरं का. आणि एकीकडे ह्यांचा मला धाक फार आहे. त्यांचं म्हणणं एकच आहे की ते त्या दोघांच्या मध्ये तू बोलू नको. पण मी घरात एक व्यक्ती आहे आणि करती व्यक्ती आहे. आता करती का? दोघेही नोकरीला जातात. तीही नोकरीला जाते. सकाळी घाई म्हणून ती मदत करत नाही, संध्याकाळी दमले म्हणून ती मदत करत नाही. आज 6 महिने झाले लग्न होऊन त्यांचं. सगळं स्वयंपाकघर माझ्याच ताब्यात आहे. मी सकाळ संध्याकाळचा स्वयंपाक करते. जेवढं जमल तेवढी कामं करते. हे बघून हे मलाच रागवतात. तू लाडावून ठेवलंस, तू असं केलंस. मला खरंच आश्चर्य वाटतं. पुरुष आपल्या बायकांना किती सहजपणे पटकन दोष देतात ना. मी ह्यांच्याशी काही वाद घालत नाही, कारण ह्यांचा स्वभाव खूप कडक आहे. आयुष्य घालवले मी त्या माणसासमोर. कधी खालची मान वर मी केली नाही. ही आमची पिढी होती. पण आता ह्या पिढीला कोण समजवणार? ऋतुजा फणकाऱ्यांनी निघून गेली. हे बाहेर आले. गेली का? हो, बाहेरही गेली तिच्या. जाऊ दे. आणि हे तू कशाला तोंड पाडून बसलीस? अगं ही ब्यात गेली घरातून, बरं झालं. काय सुख आहे नाहीतरी तिच्यापासून आपल्याला. असं म्हणत ह्यांनी चप्पल घालून बाहेर निघून गेले. माधवच्या रूममध्ये मी पुन्हा गेले. त्याला हाक मारली मी. माधव. ए माधव. काय आहे? आता तरी सांगशील का मला की काय नक्की प्रॉब्लेम झाला आहे तुमच्यामध्ये? ठीक आहे आई, आज सांगायची वेळ आली म्हणून सांगतो. मी खूप लपवायचा प्रयत्न केला. मला खरंच तुला आणि नानांनाही सांगायचं नाही आहे. बाळा, तू माझ्याजवळ नाही बोलणारस तर कोणाजवळ बोलणार आहेस? मला अगदी शांतपणे सांग काय झालं आहे. हे बघ आई, ऋतुजाचं म्हणणं आहे की आपल्याला वेगळं राहायचं आहे. मी क्षणभर विचार केला. ही मागणी तिची काही अगदी जगावेगळी नाही आहे. प्रत्येक मुलीला असं वाटतंच की आपला स्वतंत्र संसार असावा. मी माधवला म्हणले, अरे मग काय चुकलं? काही काही मुलींची इच्छा असते, सासू सासरे नको असतात त्यांना जवळ, मग तिचं काय चुकलं? आई, इथपर्यंत ठीक आहे. पुढचं ऐकून तुला धक्का बसेल. काय काय म्हणते काय ती? तिचं म्हणणं असं आहे की हा जो आपला बंगला आहे
त्याची किंमत आत्ता 1.5 कोटी तर नक्की आहे बाजाराप्रमाणे. तिचं म्हणणे हा बंगला विकायचा. काय? हो, विकायचा. त्याचे निम्मे पैशात तुम्हाला कुठेतरी फ्लॅट घेऊन द्यायचा आणि निम्म्या पैशात आपण निकर्जी फ्लॅट घ्यायचा. म्हणजे पगार फ्री राहून आपल्याला सोयीस्कर पडेल. अरे, पण या बंगल्याचा तिचा यत्किंचित संबंध नाही आहे. हा बंगला यांनी बांधला आहे आणि यांना जर ही गोष्ट कळली तर गोष्टी किती विकोपाला जाते तुला माहितीच आहे. आई, मला सगळं माहिती आहे. नानांचं तर सोड गं, पण मला ह्या गोष्टी पटत नाहीत आणि मी ह्या गोष्टी करणार पण नाही. आणि गेले 2 महिने मी या गोष्टीसाठीच अडून बसलो आहे. बरं, मग आता पुढं काय ठरवलंयस? ती आत्ता माहेरी गेलेली आहे. मी तिला अडवलेलं नाही. मी तिला बोलावणार नाही. किंबहुना तर मी तिला आता दारात उभंही करणार नाही. थांब जरा, इतके गडबडीत निर्णय घेऊ नको. थांब, तू आत्ता शांत राहा. आणि तुला कामावर नाही जायचं? नाही आहे, आज माझं मूड नाही आहे. ठीक आहे, तू शांत पड, मी आलेच. मी स्वयंपाकघरात येऊन डायनिंग टेबलवरती बसले. माझं डोकं गरगर करायला लागलं होतं. अरे, हे काय मागते ही मुलगी? हिचा अधिकार काय? हां, तिला सेपरेट राहायचं हे मी मान्य करीन, 100 वेळा मान्य करीन. पण हे काय आहे? आणि हा विषय जर यांना कळला तर? नाही, आता सावध व्हायची वेळ आली आहे. काहीतरी आपल्यालाच पाऊल उचललं पाहिजे. काहीतरी भक्कमपणे आपल्यालाच निर्णय घेतला पाहिजे. कारण हे बाप लेक दोघंही भडकू स्वभावाचे आहेत. त्यांना समजून सांगणं, बोलणं हा प्रकार आत्तापर्यंत कधी जमलेला नाही आहे. ठीक आहे, मी पटकन सुधाला फोन करते. सुधा माझी मैत्रीण आहे. तिची मुलगी सायली ही वकील आहे. आता वकिलाच्या सल्ल्याने थोडंसं यायला पाहिजे. नको वाटतं कोर्टाची पायरी चढायला. पण उद्या जर या मुलीने तशी वेळ आणलीस तर? मी ताबडतोब सुधाला फोन केला. सुधा, दुपारी घरी येस का गं? हो आहे गं. काय झालं? काही नाही गं, यायचं होतं तुझ्याकडं. सायली केव्हा येणार आहे संध्याकाळी घरी? अगं, सायली पण आज घरातच आहे. जरा तिला सर्दी झाली. म्हणते मी आज जरा डोकं दुखते, मी घरीच आराम करते. हो का, बरं झालं. पण मला अगं सायलीशीच जरा मेन बोलायचं होतं. अगं, बोलेल ना ती, काही एवढी आजारी नाही. ये तू दुपारी. मला जरा हायसं वाटलं. थोड्या वेळाने न बोलताच तिघांची आमची जेवणं पण झाली. मी पटकन सुधाकडे जाऊन येते म्हणून मी ह्यांना सांगून निघून गेले. माझ्या कुठं जाण्या येण्यावर यांची कधी आपत्ती नसते. कुठेही जा, कुठेही ये, वेळेत ये, एवढंच त्यांचं आयुष्यभर धोरण होतं आणि मी तेही मनापासून पाळलं. मी सुधाच्या घरी गेले. सुधा, असा प्रकार घडला आहे. सायली सगळं ऐकत होती. ती म्हणली, मावशी, माधवला मी सकाळपासून फोन करते. माझं एक त्याच्याकडे काम होतं, त्याने फोन उचलला नाही. पण एक सांगते की हा प्रॉब्लेम जर घरात पुरता जर मर्यादित राहिला तर ठीक आहे. पण शक्यतो कोर्टापर्यंत ह्या गोष्टी जायला नको. अगं, आपल्या हातात काय आहे? समजा ती उद्या कोर्टात गेली तर? हां, म्हणूनच सांगते तुला मावशी, तू एक काम कर. आपण आत्ता माधवला कुठलेच तू प्रश्न विचारत बसू नकोस. पण माधवच्या जीवनात आत्ता ती तिकडे गेल्यानंतर काय काय घडामोडी घडतात ह्याचा रोजचा वृत्तांत तुम्हाला सांगशील का? मी सांगेन तुला, पण मी तरी नाही. मावशी, हे बाई, एक लक्षात ठेव, आता कसलीही मर्यादा वगैरे पाळू नकोस. मला फक्त एक सांग, रोज त्यांच्या फोनवरनं काय बोलणं होतं, कशा टाईपची ती ऋतुजा बोलते, हे सगळं मला तू सांग. आणि मी जे सांगते त्याप्रमाणे तू कर. हे बघ, प्रत्येक वेळी कोर्टाची पायरी अगदी चढावीच असं काही नसतं. काही काही गोष्टी आपण घरून पण करू शकतो. काय सांगतेस? हो, तू मी सांगते तसं कर. काकुंडाने सायलीच्या बोलण्याने माझ्या मनाला थोडीशी उभारी आली. मी घरी आले तेव्हा ह्यांच्यासाठी चहा केला. आणि हे 4 ते 6 बाहेर क्लबला जातात हे मला माहीत होतं. मी माधवला फोन केला. हे गेल्यानंतरच केला, कारण ह्यांच्यासमोर बोलणं फार कठीण गोष्ट आहे. माधव, अरे मी बोलते. घरी कधी येतो आहेस? आई, मी आज जरा लवकरच घरी येणार आहे. माझं काही मन लागत नाही. 6पर्यंत पोचतो घरी. मला बरं वाटलं. काही का असेना 2 तास मला आणि माधवला बोलायला मिळतील. मी माधवची येण्याची वाट बघत बसले. माधव आला. त्याला चहा दिला.
आता मी त्याला विचारायचं कसं? हा प्रश्न मला पडला असताना तरी मी त्याला विचारलं, माधव काही दिवसभर घडलं का रे? खूप काय घडलं आई, खूप. फोनवरनं मला यथेच्छ बोलती ती, काही पण धमक्या देते ती. हो का? काही पण म्हणजे हेच की मी कोर्टात जाईन, अमकं करीन, मला पोटगी द्यावी लागेल वगैरे वगैरे. हो का? आणि तू काय केलंस? मला माझ्या कंपनीतून तिला शिव्या घालता आल्या नाहीत, घातल्या नाहीत. आता तिच्याकडं बघतो. थांब माधव, माझं ऐक. आजच मी सायलीची गाठ घेऊन आली. अगं सायलीला कशाला सांगितलंस? हे बघ, कुणाला तरी सांगायला पाहिजे, कुणाची तरी मदत घेतली पाहिजे. कुणाची मदत आहे तुला मला? ह्यांचा स्वभाव असा, तू एकटा, मी एकटी, काय डोकं चालवणार होतं रे आपण? सायलीचं काय म्हणणं आहे? सायलीचं म्हणणं असं आहे की तिची कसलेही वाकडे तिकडे फोन येऊ देत, मेसेजेस येऊ देत, तू त्याला रिप्लाय देऊ नको, किंबहुना तिचा फोनच उचलू नकोस. त्याने काय होणार आहे बघू ना आपण. तू आता 2 दिवस हे तर करून बघ. 2 दिवस कंटिन्यू तिचा फोन येत राहिला, वेडेवाकडे मेसेजेस येत राहिले. माधवनी सगळे मेसेजेस साईला दाखवले, ते वाचले. खरं तर वाचण्याच्यासारखे नव्हते. खूप वाईट शब्दात ती आपल्या मुलाची निर्भत्सना करते हे बघून माझ्या तळपायाच्या मस्तकाला गेली. पण हिला धडा शिकवायचा तर शांतपणे शिकवला पाहिजे, असं मी ठरवलं. सायलीला वेळोवेळी मी हे रिपोर्ट देत होते. सायली जसं सांगत होती तसं आम्ही करत होतो. सायलीने मला सांगितलंच होतं, बघ मावशी, जेव्हा माधव तिचे फोन घ्यायचं बंद करेल ना, तेव्हा ती प्रत्यक्षात तुमच्या दारातून तुम्हाला बोलण्याची शक्यता आहे. तेव्हा ती काय बोलते तेवढं मला सांग. मी हो म्हटलं आणि खरंच सायलीचे शब्द खरे ठरले. तिसऱ्या दिवशी ऋतुजा फणकारेने आमच्या घरात आली. म्हणली, माधव कुठे? माधव कामावरून नुकताच आला होता, तो आतमध्ये आहे. ती सरळ बेडरूममध्ये गेली आणि त्याला मोठमोठ्या आवाजात ओरडून बोलायला लागली. मी हळूच कॉल रेकॉर्डिंग चालू केलं. तिचे व्हिडिओ काय असे माझ्या सायलीने लक्षात आणून दिलेली गोष्ट होती. मी इकडे व्हिडिओ शूटिंग चालू केलं. एका कोपऱ्यात माझा मोबाईल ठेवला की जेणेकरून बेडरूममधलं सगळं दृश्य दिसेल. मी हे केलं हे तिला अजिबात कळलं नाही. इकडे यांची भांडणं टोकाला पोचली होती. आता माधवही जरा आवाक्याच्या बाहेर चालला होता आणि माधव तिला एक शब्द बोलला, माझ्या घरातनं चालती हो. या शब्दावरती तिने त्याच्या एक मुस्कटात मारली. आता मात्र माझा संयम संपला. मी धावत जाऊन तिचा हात धरला आणि तिला मी घराबाहेर काढला. माझ्या मुलावर माझ्या देखत हात उगारणारी ही कोण? तिला सांगितलं, तुला आता जे काही बोलायचं आहे ते बाहेरून बोल, कळू दे सगळ्या बंगल्यातल्या लोकांना आजूबाजूच्या, मी आता आबरूला घाबरत नाही. पण माधवने तिच्यावर हात उगारल्यामुळं ती तिथून निमूटपणे निघून गेली. मी ताबडतोब सायलीला फोन केला आणि आत्ता असा घडलेला प्रकार सांगितला. म्हणजे मावशी, व्हिडिओ शूटिंग केलं आहे. शाब्बास मावशी, तू खरंच धाडशी आहेस. आता एकच काम कर, आता सगळेजण शांत बसा. परत हेच सत्र चालू करायचं की तिचा फोनच उचलायचा नाही आणि मेसेजेसला उत्तर द्यायचं नाही. माधवला म्हणा, कृपा करून एवढं कर. तिचा निरोप मी माधवला तिच्या शब्दात दिला. माधव म्हणला, ठीक आहे, तुम्ही जसं सांगताय दोघी त्याप्रमाणे वागतोय, पण आई आत्ता माझा संयम सुटला. ठीक आहे, असू दे, बघू आपण. असं करत आता या गोष्टीला 15-20 दिवस उलटून गेले. 15-20 दिवसात अधूनमधून हे चाललं होतं. हळूहळू ऋतुजेचे फोन आणि मेसेजेस कमी झाले आणि एके दिवशी अचानक आमच्या बंगल्याची बेल वाजली. तेव्हा नाना घरात होते. ऋतुजाचे वडील दारात उभे होते. म्हणले, बसायला काही मी आलेलो नाही आहे, तुमच्याशी बोलायला आलो आहे. नाना म्हणले, आमच्या घरात जे कोण येतं त्यांनी आमच्याशी बसून बोललेलं जे असायचं, असा आमचा घराचा नियम आहे. एका नियमासाठी मी तुम्हाला खाली बसा असं म्हणतो. काय बोलायचं ते पटकन बोला. काय करायचं ह्या तुमच्या लग्नाचं? तुम्हीच बोला काय करायचं ते. तुमची मुलगी भांडण करून गेली आहे. हो, मला माहिती आहे ना. आणि तिला इथं खूप त्रास होतो आहे. कामाने ती पिचून गेली आहे. बाहेर काम करायचं, घरात काम करायचं. एक मिनिट, घरात काय काम करते? काय सांगितलं तिने तुम्हाला? मी आता चवताळून त्यांना विचारलं. हेच की
कामावर जाण्यापूर्वी भाजीपोळी करून जावं लागतं वाटतं, आल्यानंतर बरंच काही करावं लागतं वाटतं तिला. हे बघा, ही सगळं ती खोटं बोलते. सगळं स्वयंपाकघर गेले 6 महिने झाले यांच्या लग्नाला माझ्याच ताब्यात आहे. सकाळ संध्याकाळ सगळं मीच करते. त्यांचा चेहरा थोडासा उतरल्यासारखा झाला. मग ती मला सांगते खोटं आहे का? अर्थात खोटं आहे. मग पुढं काय करायचं आता? हे बघा, मी तुम्हाला एक सांगते, ती काय सांगती हे तुम्ही परस्पर आम्हाला का सांगताय? मग ठीक आहे, आपण एक बैठक घेऊया. ठीक आहे, बैठक घेऊया. बैठक आमच्या घरी होईल, ते म्हणाले. नाना म्हणले, नाही, बैठक माझ्या घरात होईल. मी तुमच्या घरात येण्याचं काय कारण आहे? नानांच्या या प्रस्तावावरती त्यांनी थोडा वेळ विचार केल्यासारखं केलं. ठीक आहे, घरी गेल्यानंतर सर्वांशी बोलून मी ठरवतो, असं म्हणून ते निघून गेले. आता मी हे सगळा वृत्तांत सायलीला ताबडतोब कळवला. सायली म्हणते, ठीक आहे, काकांनी बरोबर केलं आहे, होऊ दे ना एक बैठक, काय होते बघू ना आपण. त्या बैठकीत 2 दिवसांनीच सगळेजण आले. ऋतुजा पण बरोबर होती, तिची आई होती, भाऊ होता, 2 कुठली तरी ओळखीचे माणसं आणली होती. त्यांची मेजॉरिटी जास्त आहे असं त्यांना दाखवायचा प्रयत्न करायचा होता. मी, माधव आणि नाना, ही 3च व्यक्ती आणि त्यांच्या विरोधात 7-8 माणसं, अशी बैठक बसली. पण या बैठकीला मी खंबीरपणे तोंड द्यायचं असं मी नक्की ठरवलं होतं. मी चिडायचं नाही असं ठरवलं होतं. चिडल्याने काय होतं, समोरचा माणूस आपल्याला कमकुवत समजतो. पण ह्यांची काही गॅरंटी मी घेऊ शकत नव्हते, माधवची तर नाहीच नाही. पण मी त्यांना शक्यतो दोघांना आधी सांगून ठेवलं होतं की चिडून उत्तरे देऊ नका. आमची बैठक बसली. बैठकीत पहिला मुद्दा निघाला. लग्न झाल्यापासून वडील म्हणत होते तिचे, हिला सुख नाही लागलं या घरामध्ये. अच्छा, सुखाची काय व्याख्या आहे तुमची? हेच की, अहो, मुलगी सुखी राहावी म्हणून आईबाप लग्न करून देतात. आणि त्या मुलीला जर तिचा सासूरवास होत असेल तर? सासूरवास? कोणी सासूरवास केला तिला? हे म्हणजे घरातलं तुमचं वातावरण जरा तंग असतं, नाना चिडके आहेत, तुम्ही पण जरा काहीतरी तिला मधून मधून टॉर्चर करता. मी ताबडतोब जाऊन कृष्णाची मूर्ती बाहेर आणली. म्हणलं, हे बघ, ह्या कृष्णाच्या पायावरती हात ठेवून सांग, मी आत्तापर्यंत तुला काय सासूरवास केला? बघ, हा परमात्मा आहे, ह्याच्याशी जर तू खोटं बोलशील तर ह्याचे भोग तुलाच भोगावे लागतील. सांग, मी तुला काय सासूरवास केला? ऋतुजा खाली मान घालून बसली, कारण तिला आमच्यासमोर बोलायला उत्तर नव्हतं. तिचे वडील थोडेसे चपापले. अजून काय प्रॉब्लेम आहे तिचा? आता स्पष्टच सांगतो. इतके दिवस मी गोष्ट जी लपवून ठेवली होती ती आता उघड होणार होती. माझ्या छातीची दडदड कमालीची वाढली. हे बघा, आजकाल एकत्र राहण्याचे दिवस नाही आहेत. सासू सासऱ्यांनी वेगळं राहावं, मुलगा आणि सून यांनी वेगळं राहावं, अशा मताचं मी आहे. मी नाही का, माझी मुलं दोन्ही वेगळे राहतात, मी आणि हीच राहतो फक्त. बरं, मग हिला वेगळं राहायचं आहे. माधव म्हणला, ती तुमच्या घरातली पद्धत झाली, माझ्या घरात अशी पद्धत आहे, आम्ही वृद्धपणे आमच्या आईवडिलांना सोडून कुठं जात नाही. तुमच्या घराची पद्धत तुम्हाला मुबारक, माझ्यासाठी माझी. माधव आता तिरसटल्यासारखा त्याला बोलायला सुरुवात केली. म्हणजे याचा अर्थ तुम्ही कधीच वेगळे राहणार नाही? नाही राहणार. बर, आता तुमचं लग्न झालं आहे, नाईलाजाने आम्हाला कोर्टाची पायरी तुम्ही चढायला लावणार असं वाटतंय. माधव म्हणला, कुशल चढा, तुम्ही कोर्टाची पायरी चढा, मीही चढतो, पण मी माझ्या आईवडिलांना सोडून वेगळं राहणार नाही. आता पुढचा प्रश्न तर सगळाच मिटतो, तिचे वडील म्हणाले. पुढचा प्रश्न कोणता हो? म्हणजे तेच की बंगला विकायचा हा शब्द अर्थाच त्यांच्या तोंडात राहिला असेल. नाना ताडकन, कोण म्हणतं माझा बंगला विकायचा? या, एकेकाने समोर या. नाही, एकेकाला मी धडा शिकवला ना, मी म्हातारा झालो आहे असह्य नाही आहे. माझा हा बंगला आहे, हा विकायचा का काय करायचं हा निर्णय मी घेणार. तुमच्या मुलीची ही मागणी आहे का? आणि काय गं, आणि काय रे माधव, तुम्हाला माहिती होतं का हे? माझी मान खाली गेली. माधव घाबरला. बाबा, ती वाटेल ते म्हणालो, पण मी मान्य केलं नाही ना. पण ते मला सांगायचं काम तुझं होतं का नाही माधव? आता मात्र
नानांचा आवाज खूप चढला. सगळंच वातावरण तंग झालं. नाना एकच शब्द म्हणले, इथे तुम्ही जेवढी लोक बसलायत ना आत्ताच्या आत्ता माझ्या घरातनं चालते वा. आणि तुम्हाला काय जी नोटीस पाठवायची ती कोर्टाकडनं. आता कोर्टात बोलायचं. ती लोक तोंडात मारल्यासारखी सगळी निघून गेली. आमच्या घरात वातावरण आता तंग झालं. यांच्यासमोर उभं राहायचं माझं धाडच नव्हतं. माधव पण घाबरून गेला होता. यांनी मला आणि माधवला बऱ्यापैकी फैलावर घेतलं की ही गोष्ट मला का नाही सांगितली. आम्ही निरुत्तर. आम्ही काही बोलू शकलो नाही. खूप वेळ असा अवस्थेत गेला. आणि एके दिवशी आमच्या दारात अखेर नोटीस येऊन पडलीच. मी सायलीला फोन करून सांगितलं, ती म्हणते काय हरकत नाही, ही केस मी घेते का मावशी, तू अजिबात काळजी करू नकोस. आणि पुढचे 7-8 महिने भयंकर मनस्तापात गेले. शेवटी तिनं आरोप प्रत्यारोप सगळे बरेच गोष्टी झाल्या. मला काय करावं सुचत नव्हतं. माझी एकच गोष्ट होती, माधवनी खचून जाऊ नये. मी खूप त्याला धीर देण्याचा प्रयत्न करत होते. आमच्या घरातले वातावरण बऱ्यापैकी कलुषित झालं होतं. एके दिवशी कोर्टाची अशी ऑर्डर आली की आजची तारीख ही कॉम्प्रोमाइज करायच्या दृष्टिकोनात असणार आहे. नाही तर ह्या मुलीला तुम्हाला नुकसान भरपाई म्हणून पोटगी द्यावी लागल. शिवाय त्यांनी तिकडनं लग्नाचा खर्चही मागितला आहे. आता मात्र माधव खूप टेन्शनमध्ये आला. आई का मी हिला विनाकारण पैसे द्यायचे? हिचं खिशापासून मला काय फायदा झाला सांग ना. थांब जरा, तू काळजी करू नकोस. आपल्याला 2 दिवसांचा अवधी आहे. मी सायलीला भेटून येते. मी ताबडतोब चप्पल घालून सायलीकडे गेले. सायली म्हणते तिनं असं डिमांड केलं आहे ना आता आपल्याकडं. मला माहिती आहे गं, मीच वकील आहे. मावशी तुला एक आयडिया सांगते. कोणती? कोर्टात कॉम्प्रोमाइज जर नाहीच झालं तर माधवनी एवढंच म्हणायचं, मी तिला सांभाळायला तयार आहे. तिची इच्छा असेल तर तिने माझ्याकडे यावं. आणि त्याच्यावरती ती नाहीच म्हणणार गं. अगं तिनं नाहीच तर म्हणावं. म्हणून तर मी सांगते, फक्त माधवला एवढे 2 शब्द बोलायला सांग. अगं पण तो नाही आता. मावशी तुला या संकटातून सुटायचं असेल तर माधवला मी आणि तुला हात जोडून सांगते, कोर्टात फक्त एकच वाक्य बोल. माधवला म्हणावं, मी सगळंच विसरायला तयार आहे. मी हिला सांभाळायला तयार आहे. हिने माझ्या घरी यावं. अच्छा बरं ठीक आहे. मी माधवला सांगितलं. माधवला पण हे मनात नव्हतं, पण सायलीवर त्याचा प्रचंड विश्वास होता. कोर्टात आम्ही सगळे गेलो, उभा राहिलो. जज्जांच्या समोर माधव उभा राहिला. पलीकडच्या ह्याच्यात ऋतुजा उभं होती. कोर्टाने विचारलं, तुम्ही दोघेही तुमचे निर्णय सांगा. ऋतुजा म्हणली, माझा निर्णय तर मी तुम्हाला सांगितला आहे. जोपर्यंत हा माझ्या अटी पूर्ण करत नाही तोपर्यंत मी त्या घरात जाणार नाही. ठीक आहे, तुमचं काय म्हणणं आहे? माधव म्हणला, माझं काहीच म्हणणं नाही. माझ्या वृद्धपणी मी माझ्या आईवडिलांना सोडू शकत नाही. जज्जसाहेब मी बरोबर बोलतो का? अगदी बरोबर. दुसरी गोष्ट, हा बंगला माझ्या वडिलांच्या नावावर आहे. त्या बंगल्याचं काय करायचं ह्याचा अधिकार माझ्या वडिलांना आहे ना. करेक्ट आहे. तुमची वडील ठरवू शकतात या बंगल्याचं काय करायचं. झालं. म्हणजे 2 गोष्टी तर संपल्या. आता तिसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो. ह्या मुलीला माझी बायको म्हणून मी पुन्हा स्वीकारायला तयार आहे. फक्त तिनं आनंदाने माझ्यापाशी येऊन राहावं, आहे त्या परिस्थितीत राहावं. हे तिला मान्य आहे का विचारा. यावेळेस ऋतुजा, तिला भान राहिलं नाही. तिनं माधवला तिथं शिव्या घातल्या. अरे तू किती नालायक माणूस आहेस. माझं म्हणणं मान्य करत नाही. मला असला नवरा नको आहे. जज्जसाहेब, जो माणूस आपल्या बायकोला खुश ठेवू शकत नाही त्याला मी नवरा मानत नाही. ऋतुजा तिरस्काराने माधवकडे बघत म्हटली. जज्जसाहेब 2 मिनटं शांत बसले. म्हणले, हा निर्णय तुझा हा अंतिम आहे का? हो, अंतिम निर्णय माझा. मग हे कोर्ट असा निकाल देते. हा कोर्टाचा निकाल सगळा तुझ्या नवऱ्याच्या बाजूने लागेल. म्हणजे तुम्ही माझ्यावर अन्याय करताय. मी अन्याय नाही करत अगं. जज्जसाहेब शांतपणे हसत म्हणले, लाखात एक असा एक तुझा नवरा आहे की जो आज वृद्धपणे आईवडिलांना सोडायला तयार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, वडिलांच्या इस्टेटीत मुलाचा हक्क असतो. तो मुलगा एवढी मोठी इस्टेट बघूनसुद्धा तुझ्या बोलण्यामध्ये न येता हे सगळं माझ्या वडिलांचं आहे, वडिलांचंच राहील असं म्हणतो आहे. म्हणजे तो खूपच निस्वार्थी माणूस आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे
आता तो तुला सांभाळायला इतक्याच गोष्टी झाल्यानंतरही तयार आहे, पण तुझं म्हणणं तू सोडायला तयार नाहीस. यामुळं कोर्ट असा निकाल देत आहे. तुला घटस्फोट हवा असेल तर तो देत असेल तर तो घटस्फोट तर तुला मिळेल, पण तुला नुकसान भरपावी का पोटगई मिळणार नाही. का तर तूच त्याच्याकडे जाण्यासाठी नकार देतेस. आणि हे कोर्ट आता इथं एक अंतिम निकाल असं सांगतंय, जर ही त्याच्याकडे राहायला गेली तर ठीक आहे, नाहीतर माधव कुठल्याही तिच्या म्हणण्याला त्यांनी मान्यता द्यावी असं काही नाही आहे. घटस्फोट झाल्यानंतर पोटगी, घरातला हिस्सा या गोष्टींना माधव देण्यास अजिबात बांधील नाही आहे. लग्नाला फक्त 6 महिनेच झालेत, अजून मूलबाळ झालेलं नाही आहे. त्यामुळे तू मुक्त आहेस. तू घटस्फोट घेऊ शकतेस किंवा त्याच्याकडे जाऊ शकतेस. अंतिम निर्णय तुझा. ऋतुजाच्या चेहऱ्यात थोबाडात कोणीतरी मारावा असा झाला. कोर्टात तिच्या विरुद्ध निकाल लागला. आम्ही सगळे कोर्टाच्या बाहेर आलो. सायली खूप आनंदात होती. माधव बघ, तुला वाटत होती नव्हे ती, असं काही नसतं. अरे कोर्ट फक्त बायकांच्याच बाजूने करतं असं नाही रे. गैरसमज आहेत समाजामध्ये. बघ, जड्जी साहेबांनी किती छान निर्णय दिला. हो, ते तर झालंच. माझ्या डोळ्यातनं पाण्याच्या धारा लागला. म्हणलं, पण आता ह्याचा संसार मोडला गं. हो मावशी, अशा केसेसमध्ये कधी कधी संसार मोडतो, पण बघू ना आपण काय होतं आहे. आम्ही खिन्न मनाने घरी आलो. आज खरं तर मोकळं झालो होतो, पण कुठंतरी माझ्या काळजात तुटत होतं. काय करू देवा. मी देवासमोर उभं राहून ढसढसून रडले. देवा, माझ्या माधवचा संसार वाचव. तिला अशी काहीतरी उपरती दे रे. तिला काहीतरी विचार करण्यासाठी परवानगी दे देवा, असं म्हणलं मी. रात्रीचे 9:30 पावणे 10 झाले होते. कोणीच घरात कोणाशी बोलत नव्हतं आणि अचानक आमच्या घराची बेल वाजली. दारात ऋतुजा उभी होती आणि तिचे वडील उभे होते. आता त्या दोघांचाही चेहरा खूपच उतरला होता. जरा पश्चात्तापाने हे झाल्यासारखं वाटत होता. मी त्या दोघांनाही आत ये म्हणले. माधव आणि हे रागाने बघत उभे राहिले. मी त्या दोघांना गप्प राहण्याचा सल्ला दिला. ऋतुजा येऊन माधवचे डायरेक्ट पाय धरले. मला माफ करा. मी खूप अर्धवटसारखे बोलत होते. जेव्हा मी कोर्टातून घरी गेले तेव्हा बाबांनी आईने माझी समजूत घातली. खरंच तुम्ही खूप चांगले आहात. अहो, तुम्ही तुमच्या आईवडिलांचा विचार करताय, पुढचा सगळा विचार करताय, भविष्याचा विचार करताय, आणि मी हे काय करत होते. असं म्हणून ती परत माझ्याकडे आली. माझे पाय घट्ट धरले. आई, मी तुम्हाला यत्किंचितही कामात मदत करत नव्हते, काहीच नव्हते. माझ्याकडून तुम्हाला कुठलं सहकार्य होत नव्हतं, पण तुम्ही मला कधीही काही बोलला नाहीत. मी माझ्या वडिलांची खोटं बोलले मला सासुरवास होतोय म्हणून. परत नानांकडे जाऊन तिने हात जोडले आणि म्हणजे, नाना, मला तुमच्या रागीट स्वभावाचा काहीच त्रास नाही. तुम्ही मला कधी रागवलाच नाहीत. म्हणजे तुमचं माझं कधी बोलणं पण होत नाही. मी उगाचच काहीतरी रागाच्या भारत करून गेले. मला क्षमा कराल का तुम्ही तिघंजणं? एक संधी मागते. ऋतूच्या हात जोडून थरथर कापत विचारत होती. मला खूप तिची दया आली. मी पटकन जाऊन तिला मिठी मारली. ऋतुजा, असे प्रसंग जीवनात प्रत्येकाच्या येतात बाळा. एवढे घाबरायचं नसतं. हे बघ, माधव तुला स्वीकारायला तयार असेल ना, तर आमची काय अडचण आहे सांग. आम्ही अजूनही म्हणतोय तुम्ही दोघंजण नीट सुखाने संसार करा. अरे आम्ही आता म्हातारे झालो, आमची आता ताकद संपली. आम्हाला नकारे असले धक्के देऊ आता. तिने माधवकडे बघितलं. माधव जरा शांत झाला. माधवने शांत शब्दात एकच सांगितलं, मी तुला शेवटची संधी देतो. यानंतर मरेपर्यंत कुठलाही विषय माझ्यासमोर काढायचा नाही. माझ्या आईला जास्त त्रास होईल असं नाही करायचं. होता होईल तिला मदत कर. कामाला सगळ्याच बायका जातात, पण त्या घरातलं उरकून जातात. तू आईला फार गृहीत धरलेस. आता यानंतर तिला धरायचं नाही. तुला हे सगळ्या गोष्टी मान्य असतील तरच तुझ्या तू घरं ये. हो, मला माझ्या चुका कळल्यात माधव. खरंच तुम्ही मला क्षमा करा. मी यानंतर जास्तीत जास्त कॉपरेट करण्याचा प्रयत्न करेन. बाबा, तुम्हाला पण शब्द देते, मी परत अशी रागून येणार नाही. आले तर हसत हसत बाहेर येईन. हे माझं घर आहे. आता खोलीतला ताण बऱ्यापैकी कमी झाला. नाना हसत म्हणले,
चला, देर से आहे लेकिन दुरुस्त आहे. ऋतुजा, आता आपल्या घरात छान राहायला सुरुवात कर बरं. माधव, झालं गेलं विसरून जा. आणि हो, तुम्ही आमचे व्याही आहात. मागच्या वेळेस काहीच न खाता पिता तुम्ही गेलात. आज मात्र जेवल्याशिवाय सोडत नाही. आणि त्याच वेळेस खोलीमध्ये प्रसन्न हसणं सगळ्यांच्या चेहऱ्यावरती दिसलं. हे गोष्ट अशा पद्धतीने ह्याचा शेवट गोड होतो.